कधी विचार केलाय का की खरी निष्ठा म्हणजे नक्की काय असतं? चला, आज आपण एका प्राचीन कथेतून हेच समजून घेऊया, जिथे या प्रश्नाचं एक खूप सुंदर उत्तर दडलेलं आहे. हा काही फक्त एक मोठा तात्विक प्रश्न नाहीये, तर हाच प्रश्न आपल्या आजच्या कथेचा आत्मा आहे. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला निष्ठेच्या खऱ्या अर्थाची ओळख करून देते. तर आपण या कथेतून कसा प्रवास करणार आहोत? आपण 6 टप्प्यांमध्ये ही कथा पाहणार आहोत. एका प्राचीन कथेच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून आपण तिच्या गहन नैतिक बोधापर्यंत पोचणार आहोत. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही कथा खुद भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि ती पण कोणाबद्दल? तर त्यांचा एक सर्वात निष्ठावान अनुयायी आनंद यांच्याबद्दल. बुद्धांना हे दाखवायचं होतं की आनंदाची निष्ठा ही काही आजची गोष्ट नव्हती. जरा कल्पना करून बघा, स्वतः बुद्ध एका भव्य सुवर्णहंसाच्या रूपात पुनर्जन्म घेतात आणि ते काही सामान्य हंस नाहीत, तर तब्बल 90,000 हंसांचे राजे आहेत. धृतराष्ट्र. पण आता कथेत एक असं वळण येतं जे सगळं काही बदलून टाकणार आहे. एका साध्या राजेशाही इच्छेमुळे कसा एक धोकादायक सापळा रचला जातो ते पाहूया. तर होतं काय, बनारसची राणी असते खेमा. तिला एक विचित्र स्वप्न पडतं आणि ती आपल्या पतीकडे राजाकडे एक अशी गोष्ट मागते जी जवळजवळ अशक्यच वाटते. तिला चक्क एका सुवर्णहंसाकडून धर्मावर प्रवचन ऐकायचं असतं. आता राजा काय करणार? आपल्या राणीची इच्छा तर पूर्ण करायचीच आहे. मग तो एक सुंदर सरोवर बांधतो आणि तिथे एका चतुर शिकाऱ्याला पाठवतो. आणि इथूनच आपल्या कथेतील खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. आणि झालंही तसंच. राजाची योजना यशस्वी ठरते. तो महान सुवर्णहंस राजा शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो. आता पुढे काय होणार? आता आपण येतोय कथेच्या अगदी महत्वाच्या भागाकडे, जिथे निष्ठेची खरी कसोटी लागणार आहे. हा संवाद आहे त्या पकडलेल्या राजाचा आणि त्याच्या शूर सेनापतीचा. संकट पाहताच काय होतं, बाकीचे सगळेच्या सगळे हंस आपला जीव वाचवून पळून जातात. पण एक हंस मागे राहतो, तो म्हणजे सेनापती सुमुख. तो आपल्या राजाला असं एकटं सोडून जायला तयार नाही. हे आहे खऱ्या निष्ठेचं एक अद्भुत उदाहरण. आता हंसराजाला हे दिसतं आणि तो खरं तर सुमुखची परीक्षाच घेतोय. तो त्याला विचारतो, अरे माझे सगळे आप्त सगळे सोडून गेले, सगळे उडून गेले, मग तू एकटाच का राहिलायस? आणि यावर सुमुखचं जे उत्तर आहे ना, ते आपल्याला खऱ्या निष्ठेचा अर्थ दाखवतं. तो म्हणतो, नाही महाराज, मी तुम्हाला असं संकटात सोडून जाणार नाही. मी तुमच्या सोबतच जगेन किंवा तुमच्या सोबतच मरेन. पण थांबा, हा सगळा अविश्वसनीय प्रकार पाहणारं तिथे आणखी कोणीतरी आहे. तो शिकारी. चला आता त्याच्याकडे वळूया, कारण त्याचं आयुष्य आता बदलणार आहे. जेव्हा तो शिकारी तिथे येतो तेव्हा तो या 2 हंसांमधला हा सगळा संवाद ऐकतो. त्यांच्यातलं ते प्रेम, ती निष्ठा पाहून त्याचं कठोर मनसुद्धा अक्षरशः पाघळतं. तेव्हा हंसराजा शिकाऱ्याला जीवनाचा एक मोठा धडा शिकवतो. तो म्हणतो, जेव्हा नशीब फिरतं आणि मृत्यू जवळ येतो ना, तेव्हा समोर असलेला धोकासुद्धा दिसत नाही. सुमुखची निष्ठा पाहून शिकाऱ्याचं तर पूर्ण हृदय परिवर्तनच होतं. तो म्हणतो, मैत्रीसाठी तू मरायला तयार आहेस? हे पाहून मी तुमच्या राजाला आणि तुम्हाला दोघांनाही मुक्त करतो. जा, उडून जा. आणि मग बघा, एक चमत्कारच घडतो. शिकाऱ्याच्या या करुणेमुळे आणि हंसराजाच्या पुण्याईमुळे जाळ्यात अडकून जखमी झालेला त्याचा पाय तात्काळ बरा होतो. बघा, करुणेचं किती शक्तिशाली फळ मिळालं. पण कथा इथेच संपत नाही. आता आपण कथेच्या कळसाकडे जातोय. हे हंस थेट राजदरबारात पोहोचतात आणि राजाला ज्ञानाचा उपदेश देतात. हंसराजा बघा किती मोठा विचार करतोय. तो फक्त स्वतःच्या सुटकेचा विचार करत नाहीये. तो शिकाऱ्याला त्याचं बक्षीस मिळावं आणि राणीची ती विचित्र इच्छाही पूर्ण व्हावी यासाठी स्वतः राजाकडे जायचा आग्रह धरतो. यातून त्याचं ज्ञान आणि सगळ्यांबद्दलची त्याची काळजी दिसून येते. आणि मग हंसराजा बनारसच्या राजाला धर्माचे 5 खूप महत्वाचे उपदेश देतो. हे उपदेश आजही तितकेच महत्वाचे आहेत. जसं की चांगलं काम करायला उशीर करू नका, आपलं ज्ञान कधी कमी होऊ देऊ नका, सत्य काय आणि असत्य काय हे नीट ओळखा, सद्गुणी माणूस जन्माने कोणीही असो तो नेहमीच चमकतो, आणि सगळ्यात महत्वाचं हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. बरं, तर या सगळ्या कथेचा खरा अर्थ काय? आता आपण तेच उलगडणार आहोत. भूतकाळाची ही गोष्ट वर्तमानाशी कशी जोडलेली आहे ते पाहूया.
तर ही काही केवळ एक काल्पनिक गोष्ट नव्हती. खुद्द बुद्धांनीच या पात्रांची ओळख सांगितली. तो सुवर्णहंस राजा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्ध होते. आणि त्यांचा तो निष्ठावान सेनापती सुमुख म्हणजे होते आनंद. इतकंच नाही तर बनारसचा राजा, शिकारी आणि बाकीचे हंस सुद्धा त्यांचेच अनुयायी होते. तर मग बुद्धांनी ही कथा का सांगितली? तर त्यांना हेच दाखवायचं होतं की आनंदाची त्यांच्यावर असलेली ही निष्ठा काही याच जन्मातली नव्हती. तर तो एक असा सद्गुण होता जो अनेक जन्मांमधून त्यांच्यासोबत चालत आला होता. या कथेतून आपण निष्ठा, करुणा आणि ज्ञान यांसारख्या गुणांबद्दल खूप काही शिकलो. आता जाता जाता एक विचार करायला हवा. असे कोणते शाश्वत सद्गुण आहेत जे आज आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवतात?